सध्या संपूर्ण कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू आहे आणि अशातच अनेक चाकरमनी आहेत ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। मात्र आता आपण खेड शहरातील भरणे नाका येथे आहोत। तुम्ही जर बघितलं तर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम झालेला आहे। प्रशासनाचा कुठे ना कुठेतरी हलगर्जीपणा या ठिकाणी इथल्या स्थानिक प्रवाशांना भोगावं लागतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा प्रचंड प्रमाणामध्ये कोकणामध्ये सुरू झालेला आहे, उन्हाचा तापा वाढलेला आहे आणि अशातच जर बघायला गेलं ते मुस्लिम बांधव आहेत त्यांचा देखील रोजा या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे जे कोकणातले चाकरमनी आहेत ते देखील परतीच्या प्रवासाला आहेत। आपल्यासोबत काही रिक्षा चालक देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारू शकतो। काय वाटतं ट्रॅफिकचा त्रास कितीपर्यंत वाढला आहे? ट्रॅफिकचा त्रास भरपूर वाढलेला आहे या रोडमुळे। काय आव्हान आहे प्रशासनाला? प्रशासनाला आव्हान आहे की लवकरात लवकर रोड करावं त्यांनी। एकीकडे जे रिक्षा चालक आहेत स्थानिक त्यांचं असं म्हणणं आहे की जी रोडची कामं आहेत त्यामुळे इथलं जे ट्रॅफिक आहे ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे। जर बघायला गेलं तर माझ्या पाठीमागं ह्या लांबच लांब रांगा या ठिकाणी आहेत आणि मेन मुद्दा असा येतो की ज्या जांभ्याच्या गाड्या आहेत ज्या ज्या गाड्या आहेत ह्या देखील आता भरून या ठिकाणी जातात। हा जो मेन ब्रिज आहे हा या ब्रिजवरती नेहमी अपघात या ठिकाणी घडत असतात, मात्र प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची दखल अद्यापही या ठिकाणी घेतली जात नाही। जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या मुंबईला जाणारी जी बस आहे ही बस अजून देखील अडकलेली आहे आणि ह्या बसमध्ये अनेक प्रवासी आहेत जे गावाला निघालेले आहेत। अनेक बस सेवा एसट्या आहेत ज्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक बस फेऱ्या ह्या एक्स्ट्रा जादा सोडलेल्या आहेत। मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे इथले जे स्थानिक प्रवासी आहेत स्थानिक चाकरमनी आहेत यांना ट्रॅफिकचा एवढा त्रास सहन करावा लागतोय। तुम्ही जर माझ्या पाठी बघितलं तर ट्रॅफिक अतिशय मंद गतीने ट्रॅफिक या ठिकाणी हालत आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं जो मेन चौक आहे या चौकाची जर तुम्ही हालत बघितली तर अक्षरशः कोणत्याही प्रकारचं नियंत्रण वाहतूक पोलिसांचं नियंत्रण या ठिकाणी पाहता येत नाही। आता अक्षरशः स्वतः चाकरमनी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून रस्त्यावरचं ट्रॅफिक क्लिअर करतायत अशी परिस्थिती या ठिकाणी जाणवते। जर बघायला गेलं तर जो मुख्य मेन जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती तिन्ही बाजूनी वाहनांची रेलचेल असते आणि अशातच रोडचे काम देखील चालू असल्यामुळे जे आता स्थानिक चाकरमनी आहेत किंवा जे चाकरमनी प्रतिया प्रवासाला निघालेले आहेत त्यांना भर उन्हामध्ये ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतोय। हा त्रास अजून किती दिवस त्यांना सहन करावा लागणार असा संतप्त सवाल आता स्थानिक चाकरमन्यांनी विचारलेला आहे। या संपूर्ण ट्रॅफिक नियोजनावरती प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, एलेक्स मराठी, भरणे।